हॅलो गाईज. तर हा आमचा व्लॉग आहे. पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या मामाच्या गावी गेलो होतो. तर तिथे बसल्यानंतर मी सुरू केलं होतं व्लॉगिंग. रात्रीचंच आम्ही असे सगळेजण गप्पा मारत बसलो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मामाने केला होता नॉनव्हेजचा बेत, कारण माझ्या मावशीला आणि त्यांना नॉनव्हेज लागतं. आमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात नाही, म्हणून मग मामाने त्यांच्यासाठी नॉनव्हेज आणि आमच्यासाठी मासवड्या बनवल्या होत्या. सो नॉनव्हेज मामा बनवतो माझा, कारण त्याला खूप छान नॉनव्हेज बनवता येतं. हे तो मटण बनवत होता, मग त्याचा पण व्लॉग बनवला मी. माझी मम्मी मला ओरडत होती की नॉनव्हेज आणि व्हेजचा कशाला एकत्र घेते व्लॉग. बट ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम आहे, आपण खात नाही म्हणून असं थोडी आहे. आणि मग मामाने असं ते नॉनव्हेज वगैरे आहे ते सगळं बनवून शिजायला ठेवलं होतं. तर इकडे आम्ही बाकीचं वाटण वगैरे, तो मसाले भात पण बनवणार होता, बिर्याणी राईस म्हणत होता बनवायचा आहे, सो त्याच्यासाठी सगळं चालू होतं. आणि माझ्या मम्मीच्या हाताच्या चकल्या खूप छान होतात असं सगळे म्हणतात, म्हणून आजीने मम्मीला चकल्या बनवून द्यायला लावल्या होत्या. आणि माझ्या मामाचा लहान मुलगा आहे, तो मम्मीला चकल्या बनवून देण्यासाठी हेल्प करत होता. मम्मी चकल्या तळत होती आणि तो बनवून देत होता. सो सगळेजण कामाला लागले होते आणि खूप मजा येत होती. त्यानंतरनं बाकीचं सगळं ही काम आम्ही उरकून घेतलं आणि इकडे मामाचं जे मटण होतं तेही शिजलं होतं. सो त्याचा पण व्लॉग घेतला होता आम्ही, म्हणजे व्हिडिओ घेतला होता. तर त्यानंतरनं हे सगळं चकल्या वगैरे झाल्यानंतरनं आम्ही बाहेर गेलो होतो, मस्ती करत होतो. माझी मावशी आली होती, मावशीची मुलं वगैरे. सो तिच्यासोबत बसले होते मी. पोरांचा धिंगाणा चालला होता, फटाके वगैरे फोडत होते दिवसाचे. तर मामा त्यांची मजा घेत होता. त्यानंतरनं आम्ही सगळे, मी एकटीच बहीण आहे यांच्या सगळ्यांच्यात, सो आम्ही सगळेजण ह्या बाजेवर बसून गप्पा मारत होतो. आणि मग हा माझा लहान भाऊ आहे, माझ्या मावशीचा लहान मुलगा, सो तो आणि मी बसलो होतो. त्यानंतरनं हा मावशीचा मोठा मुलगा आहे, पण माझ्यापेक्षा लहानच आहे. त्याच्यासोबत मी गावातल्या मंदिरात गेले होते, जी की गावातली मेन देवी आहे. तिथून आल्यानंतरनं थोडंसं व्हिडिओ वगैरे काढला. त्यानंतरनं ओवाळलं वगैरे सगळ्यांना आणि आम्ही घरी आलो. ओके, बाय.